त्या पुजाऱ्यांना एक घमेंडी आहे की आम्ही करो सो कायदा. गंभीर दुखापत किंवा दुर्दैवी निधन झालं नाही हे नशीब चांगलं म्हणतोय आमचं. देवाचं आणि आमचं माध्यम म्हणून, सेतू म्हणून किंवा एक दुवा म्हणून आम्ही त्यांना त्यांच्या पायावर डोकं ठेवत होतो. आमची डोकी जर फोडा लागली पुजारी, नारळ जर डोक्यात फोडा लागलो आपण साहेब, तर कल्पना करा आपण माणूस काय, माणसाला गंभीर दुखापत व्हायला किती वेळ लागणार आहे. नियमात जे बसणारे पुजारी आहेत ते अगदी कमी आहेत, पण हे जे टोळकं बसतंय गुंड प्रवृत्तीचं, ते तिथलं हटल्याशिवाय मात्र आम्ही तिथून माघार घेणार नाही. पुजाऱ्यांना तिथनं कायमचा हटवा आणि तिथं शासनानं पगारी पुजारी नेमा, जेणेकरून येणाऱ्या भक्तांच्यावर सौजन्यानं वागतील. आजवर बऱ्याच जणांनी तिथं मारहाण सहन केली, पण त्याच्यावर आवाज उठवण्याचं कोणी धाडस केलं नाही. तिथल्या पुजाऱ्यांना हटवा, तिथं असणाऱ्या दानपेट्यातच फक्त दान घ्यायची परवानगी द्या, तिथं शासकीय पगारानं पुजारी नेमा आणि भक्तांना त्रास न होता तिथं सर्वसामान्य माणूस जो आज जातोय त्याला न्याय मिळावा, त्याला त्या देवाचं दर्शन मिळावं. श्री क्षेत्र ज्योतिबा येथे पुजाऱ्यांकडून झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी आता परितेकर आक्रमक झालेत. जिल्हाधिकाऱ्यांनी थोडे दिवस थांबा असा सल्ला दिला असताना देखील या अन्यायाविरोधात नागरिक थांबायला तयार नाहीत. अनेक लोक या मोर्चात सहभागी होत आहेत, ज्याच्यात महिला असतील, पुरुष असतील, मुलं असतील, ही मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकी काय भूमिका आहे, नेमक्या मागण्या काय असणार, काय सांगाल. एकंदरीत मारहाण झाली याकडे कसं बघताय आणि आत्ता तुमच्या मागण्या नेमक्या काय आहेत, आजच्या दिवसभराचं नियोजन मोर्चाचं कसं असणार. 22 तारखेला यात्रेच्या पहिल्या दिवशी आमच्या गावातल्या भाविक भक्तांना जी मारहाण झाली, त्या मारहाणीचा सर्वपक्षीय आम्ही निषेध करतो. मारहाण झाल्यानंतरसुद्धा तिथल्या पुजाऱ्यांनी कुठलीही तडजोडीची सामंजस्याची भूमिका न घेता आमच्यावर परत दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांच्यावर जे बेछूट आणि चुकीचे आणि घाणेरडे आरोप केले आणि मग तिथून पुढं ह्या सगळ्या गोष्टीला चालना मिळाली. मग गावकऱ्यांच्यात एक प्रकारचा उद्रेक तयार झाला की आमच्या भक्तांना मारहाण करून आणि परत आमच्यावर खोटे नाटे आरोप करून आम्हाला जर आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणार असला आम्ही, तर आम्ही निश्चितपणे त्या गोष्टीचा प्रतिकार करू आणि आम्ही तिची योग्य त्या न्यायाधिकरणाकडे दाद मागू, अशी भूमिका गावातल्या प्रत्येक माणसानं घेतली. आणि आता हे आम्ही प्रमुख मंडळ नाही, हे सगळे गावच ह्यात लीड करायला लागले. कोण मी सरपंच किंवा असं कोण नाही, गावातला प्रत्येक सामान्य माणूस लीड करायला आज घरदारं बंद करून सगळं गावच आमचं ह्यांचा निषेध करण्यासाठी या मोर्चात सहभागी झाले. वास्तविक आपण बघितलं असाल त्या व्हिडिओ जे व्हायरल झाले न्यूज चॅनलला, त्या एवढी आक्रमकता पुजाऱ्यांच्याकडे होती की मलासुद्धा ते बघितल्यावर क्षणभर अचंबित झालो मी की शेकडो वर्ष देवाच्या सान्निध्यात राहणारी ही माणसं एवढ्या आक्रमकपणे, एवढ्या क्रूरपणे कसं काय एखाद्या भक्तावर तुटून पडतात. बरं, त्या ज्याला मारायलो त्याचा गुन्हा तरी काय आहे, एवढा अक्षम्य अपराध त्यानं काय केला होता की जे अशा पद्धतीने त्याला जीव घेणं आला. नशीब चांगलं की त्यात आमच्या गावातल्या कुठल्या तरुणाचं किंवा कुठल्या माणसाचं गंभीर दुखापत किंवा दुर्दैवी निधन झालं नाही हे नशीब चांगलं म्हणतोय आमचं. म्हणजे अशा पद्धतीनं नक्की हल्ला होता. आपण ते बघितले ते व्हिडिओ, तर 25-30 लोक एकाला दोघांना धरून मध्ये जे मारायला लागले. नारळ जर डोक्यात फोडा लागलो आपण साहेब, तर कल्पना करा आपण माणूस काय, माणसाला गंभीर दुखापत व्हायला किती वेळ लागणार आहे. नारळ सोलायचे तर टोच्याने हल्ले केले, काठ्याने मारलं आणि हे सगळा प्रकार अतिशय निंदनीय आहे. आता आमच्या सगळ्या गावांची आणि आमच्या माणसांची भावना अशी झाली, आमच्या लोकांना मारहाण झाली, तो आता विषय गावकऱ्यांनी मागे टाकला, तो विषय बाजूला पडला. आमची जी बदनामी करायची होती त्या मंडळींनी केली, विनाकारण बदनामी केली. पण आता आम्ही अशा पद्धतीने ह्याच्यापूर्वी कुणावर अन्याय झाला आणि ह्याच्यापुढं होऊ नये ह्यासाठी आम्ही आता हे लढा उभा केला आहे. तिची सुरुवात आम्ही आजपासून करायलो आहे. तिथल्या ज्या सगळ्या अनिष्ट प्रथा, चुकीच्या परंपरा आणि ही जी दंडेली तिथल्या पुजाऱ्यांची आहे आणि हे जे आडिवलं नडिवलं जातं आहे भक्ताला आणि त्याचं शोषण केलं जाते सर्व प्रकारात. आर्थिक शोषण तर आतापर्यंत करतच होते, आता गुंडगिरी करून, मारहाण करून, शारीरिक इजा करून माणसाला हे जे त्रास द्यायला लागल्यात ह्याच्या विरोधात आम्ही लढा पुकारला आहे. आणि आज आम्ही ह्या सगळ्या आमच्या मागण्या, आमची आता प्रमुख मागणी आहे त्या पुजाऱ्यांना तिथनं कायमचा हटवा आणि तिथं शासनानं पगारी पुजारी नेमा, जेणेकरून येणाऱ्या भक्तांच्यावर सौजन्यानं वागतील आणि भक्तांनासुद्धा देवाचं दर्शन होईल. म्हणजे देवाच्या दर्शनाला दर्शन करून आल्यानंतर आमची डोकी जर फोडा लागली पुजारी, तर आम्ही हे कशासाठी सहन करायचं. आम्ही ह्याचा न्यायिक मार्गानं, कायदेशीर मार्गानं तो लढा आम्ही लावून धरणार
आणि हे तडीस नेणार आम्ही हा विषय. ज्या हातांमध्ये अगरबत्त्या दिसायला पाहिजे त्या हातांमध्ये नारळ फोडण्यासाठी घेतलेले धातूचे साहित्य आहे जे मारण्यासाठी उगारल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. सरपंच म्हणून काय भूमिका असणार आहे, कसा लढा देणार आहे? खऱ्या अर्थानं गेल्या रविवारी जो काही आमच्या गावकऱ्यांच्या बाबतीत अन्याय झाला, हा अन्यायाचं स्वरूप बघता आम्ही त्याच्यावर आवाज उठवणं हा एक त्याचा भाग होता. पण हा अन्याय फक्त आमच्या गावकऱ्यांच्यावर झाला आहे असं दिसत नाही आहे. आणि जसं जसं आम्ही ह्या प्रक्रियेत पुढे येत आहोत, आंदोलन उभं करत आहोत, तसं तसं आम्हाला कळते की या महाराष्ट्र राज्यातला प्रत्येक भाविक, प्रत्येक जिल्ह्यातला, प्रत्येक गावातला सामान्य भाविक जो की निष्ठेनं श्रद्धेनं आमच्या ज्योतिबाच्या चरणी येतो, हा संपूर्ण भाविक या अन्यायाचा बळी ठरतो आहे. आणि त्यासाठी आम्ही एक निर्धार केला गावकरी म्हणून. आजवर बऱ्याच जणांनी तिथं मारहाण सहन केली, पण त्याच्यावर आवाज उठवण्याचं कोणी धाडस केलं नाही. आणि आमच्या गावकऱ्यांच्यावर जो काही त्या दिवशी ज्यांनी हात उठवला त्यासाठी आम्ही गाव म्हणून एक झालो आणि ही एक सामाजिक चळवळ म्हणून उभी करायची ठरवली. खरं आहे, ज्या पुजाऱ्यांना देवाचं आणि आमचं माध्यम म्हणून, सेतू म्हणून किंवा एक दुवा म्हणून आम्ही त्यांना त्यांच्या पायावर डोकं ठेवत होतो, त्या माणसांनी आमच्यावर शस्त्र उगारावे. इतकी मुजुरी जर वाढली असेल तर आम्ही भाविक म्हणून नक्कीच आता ह्या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे. आणि ह्या असल्या प्रवृत्तीला इथून घालवण्यासाठी आम्ही एक होणं आत्ताची खरोखर ही गरज आहे असं मला वाटते. आजच्या मोर्चाचं स्वरूप काय असणार आहे, काय असणार वातावरण? सर्वप्रथम आज फक्त परिते गावचे भाविक किंवा मोर्चेकरी इथं आलेले आहेत असं नाही. आज आमच्यासोबत कोथळी गावातले सरपंच, त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते, भुयेवाडी, गिरगाव, घोटवडे, कौलव, संपूर्ण भागातून आज लोक कारण ह्या जी प्रवृत्ती आहे ही खरोखर मोडून काढावी अशी संपूर्ण तमाम ज्योतिबा भक्तांची इच्छा मनापासून झालेली आहे. कारण यापूर्वी हे प्रकार घडत होते ते अगदी एक दोघाला मारलं तर तेवढंच ते विसरून जात होते. पण हा अमानुष प्रकार बघितल्यानंतर प्रत्येक ज्योतिबा भक्ताच्या मनामध्ये आज या पुजाऱ्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी असं मनोमन वाटते. आज आम्ही प्रशासनाला शब्द दिलेला आहे आमच्या गावच्या सर्व प्रमुखांनी की आम्ही अत्यंत शांततेनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. आमच्या निवेदनामध्ये ज्या 4-5 मागण्या आहेत की तिथल्या पुजाऱ्यांना हटवा, तिथं असणाऱ्या दानपेट्यातच फक्त दान घ्यायची परवानगी द्या, तिथं शासकीय पगारानं पुजारी नेमा आणि भक्तांना त्रास न होता तिथं सर्वसामान्य माणूस जो आज जातो आहे त्याला न्याय मिळावा, त्याला त्या देवाचं दर्शन मिळावं, याकरता सुखसोयी आणि सुविधा उपलब्ध करून द्या. अशा एक प्रमुख 4-5 मागण्या घेऊन आम्ही आज अत्यंत शांततेनं तिथं जाणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. म्हणजे कोणत्याही प्रकारचा उद्रेक असा ह्या आमच्यामध्ये मोर्चामध्ये नसणार आहेत. हजारो महिला आज यात सामील होणार आहेत. अजून तुम्हाला गर्दी दिसायची आहे. पाठोपाठ गाड्या प्रचंड ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या आहेत. आणि ही येणारी मंडळी सगळी आज आम्ही शांतता मार्गाने जिल्हाधिकाऱ्यांना देऊन निवेदन देऊन आमच्या मागण्या पदरात पडल्याशिवाय आम्ही आता ह्या लढ्यातून माघार घेणार नाही असा आमच्या संपूर्ण पंचक्रोशीचा निर्णय झालेला आहे. आणि आज निवेदन फक्त देण्याचं आम्ही काम करणार आहे. मला सांगा, खरंच एवढा जोराचा हल्ला करावा किंवा आत्मघातकी हल्ला करावा एवढं काय भाविकांनी केलं होतं? सरपंच म्हणून तुमच्या काय निदर्शनास आलं आहे आज? ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी प्रत्यक्ष जरी आम्ही तिथं उपलब्ध नसलो, पण ज्यावेळी आम्ही ह्या घटनेचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला की नेमकं कशामुळं घडले, अधिक क्षुल्लक गोष्ट होती. कालभैरवाच्या समोर जो काय त्यांचा विधी चालू होता त्यांच्या पुजाऱ्यांचा, त्या पुजाऱ्यांचा आणि आमच्या शासनकाठीसाठी जे काही आम्ही हलगी वादक आणला होता त्यांच्याशी झालेली शाब्दिक चकमक एवढ्या मोठ्या भांडणात आणि एवढ्या मोठ्या हाणामारीत रूपांतर करण्यात की एवढीशी मोठी गोष्ट जरूर नव्हती. पण याच्या मागची मानसिकता जर बघायची झाली तर खऱ्या अर्थानं असं दिसतं आहे की तिथल्या पुजाऱ्यांना एक घमेंडी आहे की आम्ही करो सो कायदा अशी ती स्थिती आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ही कृत्य केलं आहे असं मला वाटतं. आणि त्याचा निषेध आम्हाला ह्या भक्त म्हणून, या सर्व भक्तांचा आवाज म्हणून आम्हाला पुढं होऊन करावा लागतो. एवढं मात्र निश्चित. या सगळ्याचा शेवट काय असणार? 100% जोपर्यंत शासन प्रशासन आम्हाला ह्या तिथल्या भाविकांच्यावर होणारे अत्याचार थांबवत नाही, तिथले शिष्टाचार जे काही शिष्टाचार असतील ते अगदी भाविकाला विनाशयास होत नाहीत. आणि असे मगरूर प्रवृत्तीचे पुजारी मला वाटते तिथले नियुक्त असणारे शासकीय म्हणजे तिथं नियमात जे बसणारे पुजारी आहेत ते अगदी कमी आहेत. पण हे जे टोळकं बसतं आहे गुंड प्रवृत्तीचं ते तिथलं हटल्याशिवाय मात्र आम्ही तिथून माघार घेणार नाही. तसा शब्द आणि तसं प्रशासनानं कारवाई करत असतील तरच आम्ही त्यातून माघार घेऊ.
आपण पाहिलं असेल ज्या नागरिकांशी बोलतोय, ज्या प्रतिनिधींशी बोलतोय, खरं तर एक किरकोळ शाब्दिक बाचाबाची होती आणि याचा इतका विपर्यास करण्याची गरज नव्हती. मात्र गेल्या अनेक दिवस ही मुजोरी वाढत आहे. अनेक लोकांकडनं त्यांना तसा प्रतिसाद येतोय, अशा तक्रारी येत आहेत. म्हणून हा मोर्चा नियोजन करावं लागतंय आणि ही मुजोरी मोडून काढल्याखेरीज आम्ही थांबणार नाही. खरं तर हा भोगावतीकरांनी केलेला आता चंगा आहे. काय होणार आहे या मोर्चाचं, प्रशासन याच्यावर काय कारवाई करणार आहे, ज्योतिबा पुजारी जे आहेत आपली भूमिका मांडतायत, मात्र याचा शेवट काय होणार आहे भेटूया नवीन अपडेट्सचं. तर सध्या इथंच थांबतो. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.